हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, काल आम्ही विठ्ठल रखुमाईचं शूट केलं दोघांनी आणि ते कालच गेले. आम्ही व्हिडिओ सगळे घेतले होते, पण काय झालं, व्हिडिओ माझ्याकडनं पूर्ण सगळे डिलीट झालेत. आता मी काहीच करू शकत नाही, थोडेसेच व्हिडिओ आहेत माझ्याकडे. अचानक काय झालं काय माहिती होतं, म्हणजे मला वाटलं की साधे व्हिडिओ आहेत म्हणून मी डिलीट करून टाकले, पण मी ते ब्लॉगसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी घेतले होते. तर असं आता मी व्हिडिओ बनवायला घेते आणि कालचं थोडंसं आहे, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. काल आम्ही दोघं आलो, आजीला खायला आणलेलं, सर्वजण घरी होते. मी खूप छान असा व्हिडिओ घेतला होता, पण तो माझा व्हिडिओ पूर्ण डिलीट झाला आहे. अण्णांचा घेतला होता, आजीचा, भाऊचा, आजीचा, मम्मीचा, रामभाऊ, सर्वांचा व्हिडिओ घेतला होता. आणि नंतर आम्ही फोटोशूटला गेलो, जुहूरमध्ये फोटोशूट केलं. मेकअप करताना व्हिडिओ घेतला होता. नंतर आम्ही फोटोशूटच्या लोकेशनला गेलो होतो. जुहूरमध्ये एक छान असं लोकेशन होतं, तिथं गेलेलो, तिथला व्हिडिओ घेतला होता. सगळे व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झालेत. आता मी काहीच करू शकत नाही. माझ्याकडे थोडेसे व्हिडिओ आहेत, तर मी ते तुम्हाला दाखवते, तुम्ही तेवढंच बघा. आणि आम्ही फोटोशूट केलेले माझे रील्स, व्हिडिओ सर्व माझं तुम्हाला इंस्टाला पाहायला भेटेल. अश्विनी दीपक 90 अशी माझी इंस्टाची आय डी आहे. तर तुम्ही जावा आणि व्हिजिट द्या माझ्या इंस्टाला आणि पूर्ण सगळे व्हिडिओ बघा आणि कमेंट करून मला सांगा की कसे वाटले व्हिडिओ तुम्हाला आणि आमचा विठ्ठल रखुमाईचा लुक कसा वाटला. अजय हाय म्हण. हाय म्हण की. काय हाय हाय बाय टाटा. गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे म्हण. कसे आहात सगळे? सगळे बरे आहेत का विचार? सारी कुशाल आहेत का? समधी बरी आहेत का? हां. चहा पिले का? पिली. नाश्ता केला का? पोहे केले, नाश्ता झाला. हां. आराम बसली आता. अण्णा कुठे गेलं? अण्णा जेवूरला गेलं. बघा, इथं एक आजी बसली आणि तिकडे एक आजी बसली, भाकरी करते. मम्मीची मम्मी आणि तिकडं मम्मी कपडे धुती आणि रामभाऊ आणि भाऊ बाहेर गेलेत, त्यांचं काहीतरी काम आहे. काय आणायला गेलेत? म्हैस आणायला गेलेत. बघा, इकडं बांधले 2-3, त्यांना 3 होत्या, एक विकली त्यातली आणि एक आहे रेडी. इथं त्यातली विकली या एक, आणि मग आता आणायला गेलेत वाटतं. आजी म्हणते मला काही माहीत नाही. आणि मग आमच्या झाडाला किती फुलं लागतात. हे झाड बघून मला इतका आनंद झाला ना आल्या का माहिती आहे का तुम्हाला? हे झाड आहे ना, मला वाटतं 5वी-6वीत असताना मी ते झाड लावले आणि त्याला फुलं आल्यात. इतकं भारी वाटलं ना फुलं बघून. किती फुलं आल्यात, छान छान असे जास्वंदाला फुलं आल्यात इकडं बघा. आणि इकडं रानात बनवले गिन्नीगोल नाही कडवळ. आणि पाऊस झाला ना, त्यामुळे आता सगळं असं वातावरण सगळं छान असं झालं, सगळं हिरवं झाले. आणि तिकडे बसले लोंढे काय करताय? मोबाईल बघती. चुलत आजी माझी मोबाईल बघती. तर बघा, मला इतकं वाईट वाटलं ना आज. मी खूप छान असे व्हिडिओ घेतले होते. हां काय हां इतके छान असे व्हिडिओ घेतले होते ना, माहिती का? मी खूप मेहनत केली होती, पण माझे व्हिडिओ सगळे डिलीटच झाले माझ्याकडून. मेकअप लय छान केला होता. आमच्यात एक मेकअप आर्टिस्ट आहे जुहूरला. म्हणजे काय झालं होतं माहिती का, आमचं घरून येताना चाललं होतं फोटोशूट करायचं. नंतर नाही झालं आणि मग परत म्हणले, तर फोटोग्राफरच भेटला नाही. 10-15 फोटोग्राफरला फोन केले, तेव्हा एक फोटोग्राफर भेटला. आणि मग त्या फोटोशूट करायला घेतलं आणि मेकअप झाला की पाऊस आला. तर पावसात पूर्ण मेकअपचं थोडंसंही झालं. आणि मग परत तिकडं गेलो लोकेशनला, फोटो काढले, लई छान व्हिडिओ घेतले होते, पण सगळे पाण्यात गेले. आज मी व्हिडिओ बनवते, तुला काय वाटतं? चांगलं वाटतं या. चांगलं वाटतं या, समाधान वाटते. अजून काय वाटतं? अजून बरे वाटतं या. आमच्या इकडं काय येत नाही तू? तुझ्याकडे मला चला येत नाही की बाई. लग्नाला बी नाही आली. लग्नाला हे काय बनवती? चलाय नाही आले. आज खराटा बनवती ना. झाडू आपल्या इकडं खराटा म्हणतात. तुमच्या इकडे नाही, आमच्या इकडे झाडू म्हणतात, आपल्या इथं खराटा म्हणतात. आमच्या निरगुड्याला झाडू म्हणतात. झाडू जिकडली भाषा असते. आणि बघा, इकडं आमच्या रानातल्या शेंगा काढायचं चालू आहे आणि इकडे टाकलेत वेल. शेंगा पण आहेत. शेंगा तोडायच्या बघा, शेंगा पण आहेत. याचं तोडायचं काम चालू आहे. कालच मम्मीने त्यांनी रानातनं जाऊन आणल्या होत्या शेंगा. आणि इकडं माझी सायकल आहे. मला 9वीत मम्मीने ही सायकल घेतली होती कॉलेजला, त्या शाळेत जायला. आणि 9वीत मी होती तेव्हा होता कोरोना. इकडे एक नवीन शेड बांधले बघा. इकडे आहे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे अवजार तिकडे. आणि आता इथे एक अवजार घेतलं बघा, ते झाकून ठेवलंय, ते हे घेतलंय, लोटर घेतलाय आता.
आणि फण आहे, नांगूर आहे आणि इकडं आहे ते पेरायचं अवजार आणि इकडं आहेत शेंगा. आज कधी तोडायची शेंगा? आता कोणी आले आजी कोणी तोड आणत नाही. आता काय करायचं? काल नाही का मी तोडल्या तो तोडल्या होय. वा इथं घरी आणून खायला पण होतं जनावरांना आणि शेंगा पण तोडून होतात. अगं वा वा आमच्या आईला शेंगा लय आवडतं म्हणून मी काल आईला शेंगा दिल्या ह्यांच्याजवळ. ह्याला जायला उशीर झाला होता. आमचं फोटोशूट हे झालं सगळं झालं. मग जायला 8 वाजल्या होत्या संध्याकाळी घरी. जाऊ नका म्हणलं तर गेले होते. आजे म्हणायचं शेंगा तोडू आपण. हा वडील आणि भाऊ दुधाची म्हैस आणायला गेले. आता सांगायचं सांगितलं. आमच्या आजी म्हणते यूट्यूब फॅमिलीला सांगते आमचे घरचे म्हैस आणायला गेलेत. आमच्या घरचे म्हैस आणायला गेलेत आज. ह्या वेळेस शेंगा नाहीत ना लय लागल्या आजे. शेंगा नाहीत लय लागल्या. दरवेळेस लय लागतात. दरवेळेस मी शेंगा तोडू लागते. ह्या वेळेस आता मी नाही आले. आता पण सगळ्या शेंगा संपल्या. शेवटचं राहिलं एवढंच. आता एवढं तोडू लागायचं. तर आज आम्ही कुठेतरी जाणार आहे. तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता हा व्हिडिओ तर झालाय आणि कालचा थोडेसे 1-2 व्हिडिओ राहिलेत माझ्याकडं. तर मी ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर बघा तुम्ही आणि कमेंट करून नक्की सांगा आमच्या दोघांचा लुक कसा होता आणि आम्ही दोघं कसे दिसत होतो. काल छान दिसत होतो की नाही ते सांगा. आजे आम्ही दोघं काल कसं दिसत होतो? छान दिसत होता. आमची जोडी कशी? मस्त आहे. चांगली आहे जोडी. मस्त आहे. आम्हाला माणसं कमेंट म्हणजे आमची यूट्यूब फॅमिली कमेंट करते की तुमची जोडी लक्ष्मीनारायणासारखी. आम्हाला वाटतं रामची ताई रामसीता. बघा आज त्या मी सीता आणि राम आहे. आणि आमची काय जण आम्हाला कमेंट पण करते तुमची लक्ष्मीनारायणासारखी जोडी आहे म्हणून. रामची ताई आमच्यापैकी. रामसीता. देवातलं नाव ते हे वाचतात का रामायण. हां त्यात मध्ये रामसीता. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. मी मम्मी जेवूरला जाणार आहे. काहीतरी करायचं आहे मला. तर तुम्ही हा व्हिडिओ जसा कंटिन्यू करा ना तसंच आमच्या पुढच्या व्हिडिओची तुम्ही वाट बघा आणि तो पण व्हिडिओ आमचा कंटिन्यू करा. तर चला कालचा थोडासा व्हिडिओ राहिला ते तुम्हाला दाखवते. तर बघा आम्ही आता ज्येष्ठ घरी आलो. मेकअप केलं मी फोटोशूट केलं पण पाऊस येत होता त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतलाच नाही कारण इकडं भरपूर पाऊस होता. म्हणजे एक तर फोटोशूट करायचं होय नाही चाललेलं. नंतर सगळं झालं फायनल. तर अंगावर येते सारखं. एक तर फोटो जो होय नाही झालं आणि साडी खराब पण आणि सगळं हा झालं फोटोचं. तर फोटोवाला भेटला नाही. नंतर 7-8 फोटोवाल्यांना फोन केले तर एक भेटला आणि मेकअप करायला चालू केलं तर पाऊस आला परत. ते मग लय वेळ गेला आमचा त्यात आणि आता 5:30 वाजून गेला. तर ह्यांना बारामतीला जायचं आहे. नका जाऊ म्हणलं तरी चाललेत. तर बघा कसा वाटला माझा मेकअप तुम्हाला. माझा लुक किती छान आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते. बघा आमचे नवरोबा चाललेत राहावं म्हणलं काय राहणार तरी चालेल नाही. इकडे मम्मीने शेंगा दिल्यात आईला आणि पप्पांना खायला. जा वाटते खायला चालवलंय शेंगा. आता हे शिजवायच्या तर खायच्या जाऊ नका हो काढल्या शेंगा. नको भाऊ. हा तुझ्या राग नको. बाय 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 बाय. तर बघा आता हे गेले. मला जाऊ वाटत नव्हतं तरी पण गेले कारण कामाला जायचं होतं. आणि मी इथं आली चुलत आजीच्या घरी. बघा ती टाकते गायांना खायला आणि मी खाती लायलन उपवासाची. तर बघा आता संध्याकाळचे 9 वाजले ना आमचं जेवण वगैरे झालं सर्वांचं. आणि इकडं गार असे हवा सुटली. मगाशी पाऊस झालाय आणि गार भरपूर लागते इकडं. खूप छान वाटते हवेला. मी इकडं आले जेवण करून झाडाखाली आणि सर्वजण जेवण करतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा आणि आमच्या दोघांचा विठ्ठल रुक्माईचा लुक कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि उद्या आम्ही कुठंतरी जाणार आहे काहीतरी करणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ उद्या पण बघा आणि आजचा जसं कंटिन्यू करा तर उद्याचा पण कंटिन्यू करा. तर ओके बाय फ्रेंड्स.